दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनचं प्रकरण याचे पडसाद आता विधानसभेमध्ये सुद्धा उमटलेले आहेत। विरोधी पक्षनेत्यांनी जरांगे यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन असल्याचे पडसाद आता विधानसभेमध्ये सुद्धा पडलेले आपल्याला दिसून येत आहेत। मला वाटतं की या मनोज जरांगे पाटलांचं जे गाव आहे अंतरवाली सराटी हे गाव जे प्रसिद्ध आहे हे एक आंदोलनाचं मुख्य केंद्र आहे आणि जरांगेच्या आंदोलनाच्यामुळे जर ही टेळणी केली जात असेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे। जर असा मला वाटतं की यामुळे संपूर्ण गावकरी अध्यक्ष महोदय आता भयभीत झाले आणि या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे। आवश्यकता पडली तर जरांगे पाटलांना पूर्णतः संरक्षण द्या, परंतु त्यांच्या संरक्षणाची हमी सरकारने घेतली पाहिजे। हाय कोण करताय याचं नावही या ठिकाणी आलं पाहिजे। कोणी करताय, काय करताय, कशामुळे करताय, उद्देश काय आहे, ही सर्व माहिती आम्हाला निवेदनातून प्राप्त झाली पाहिजे किंवा मंत्र्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय। स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी प्राप्त करून घेतला जाईल आणि अशा पद्धतीचं कोण करतंय याच्या पाठीमागे नेमकं कोणाचा काय उद्देश आहे हा स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं अहवाल प्राप्त करून त्याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली जाईल। नंबर 1 आणि सन्माननीय श्री मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्यासाठी आंदोलन करतायत त्यांना 24 तास हत्यारी संरक्षण पोलिसांचं या अगोदरच दिलेलं आहे। तथापि सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक जालना यांच्याशी चर्चा करून जर त्या ठिकाणी अधिकचं संरक्षण देण्याची आवश्यकता असेल तर पोलिसांचा अहवाल जो काही या ठिकाणी प्राप्त होईल त्यानुसार उचित कार्यवाही केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।